नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनानं भरती प्रक्रियेमध्ये एक मोठा बदल जाहीर केला आहे. मग नेमका काय आहे हा निर्णय आणि याचा आपल्या तयारीवर काय परिणाम होणार आहे? चला, हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊयात. आज आपण काय काय बघणार आहोत, तर आधीच्या पद्धतीत नेमक्या काय अडचणी होत्या तिथपासून सुरुवात करू. मग नवीन शासन निर्णय काय म्हणतोय, परीक्षा परिषदेची भूमिका काय असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा थेट आपल्यावर म्हणजे उमेदवारांवर काय परिणाम होईल, या सगळ्या मुद्द्यांवर आपण एक एक करून बोलणार आहोत. बरं, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही नवीन व्यवस्था आणण्याची गरजच का पडली. म्हणजे पूर्वीच्या पद्धतीत असं नेमकं काय होत होतं की हा बदल करणं भाग पडलं. 2017 पासून जी पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया व्हायची ना, ती उमेदवारांसाठी आणि प्रशासनासाठी सुद्धा एक प्रकारचं चक्रव्यूह बनली होती. म्हणजे इतके टप्पे, सतत चालणारं काम आणि प्रचंड प्रशासकीय ताण, यामुळे हे एक कधीही न संपणारं काम झालं होतं. आणि याचा परिणाम फक्त भरती लांबण्यावर नाही, तर शिक्षण विभागाच्या इतर महत्त्वाच्या कामांवरही होत होता. आणि मग या सगळ्यावर तोडगा म्हणून आला एक शासन निर्णय, म्हणजेच GR. आता या बदलाच्या केंद्रस्थानी असलेला हा GR नेमका आहे तरी काय आणि तो का काढण्यात आला ते पाहूया. तर 30 डिसेंबर 2023 रोजी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने हा महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. याचा उद्देश अगदी एक आणि स्पष्ट होता: शिक्षक भरतीची किचकट प्रक्रिया अधिक सोपी, वेगवान आणि कार्यक्षम बनवणं. आणि गंमत म्हणजे हा बदल करण्याची गरज का पडली, याचं उत्तर खुद्द त्या GR मध्येच दिलं आहे. त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की शिक्षण आयुक्तालयाचा बहुतेक वेळ आणि मनुष्यबळ ह्याच भरती प्रक्रियेत अडकून पडत होतं, ज्यामुळे इतर महत्त्वाची धोरणं राबवायला वेळच मिळत नव्हता. म्हणजे हा फक्त एक प्रक्रियात्मक बदल नाहीये, तर एका मोठ्या प्रशासकीय समस्येवरचा उपाय आहे. म्हणजे बघा, कारणं अगदी स्पष्ट आहेत. एका बाजूला कामाच्या ओझ्याखाली दबलेलं प्रशासन आणि दुसऱ्या बाजूला धोरणात्मक कामांवर लक्ष केंद्रित करणं. ही भरती प्रक्रिया दुसरीकडे सोपवून शिक्षण आयुक्तालयाला त्यांच्या मूळ आणि महत्त्वाच्या कामांसाठी मोकळं करणं, हाच यामागचा मुख्य विचार आहे. तर मग ही एवढी मोठी जबाबदारी दिली तरी कोणाला? ती संस्था आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, म्हणजेच MSCE. पाहूया की याच संस्थेची निवड का केली गेली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही काही नवीन संस्था नाहीये. ही एक स्वायत्त संस्था आहे आणि त्यांना TET आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी यांसारख्या मोठ्या परीक्षा यशस्वीपणे आयोजित करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी देणं हा एक अगदी योग्य आणि तार्किक निर्णय होता. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा: ही नवीन सिस्टम नक्कीच चालणार कशी, म्हणजे प्रत्यक्षात काम कसं होईल. तर या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष समिती सुद्धा बनवण्यात आली आहे. या नवीन रचनेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सुकाणू समितीची स्थापना. ही समिती संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे आणि वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शनही करणार आहे. ही सुकाणू समिती खूपच उच्चस्तरीय आहे. यात शिक्षण आयुक्त स्वतः अध्यक्ष आहेत, तर परीक्षा परिषद आणि SCERTचे प्रमुख सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. यामुळे काय होणार, तर निर्णयांमध्ये आणि त्यांच्या अंमलबजावणीत एक सूत्रता राहील आणि गोंधळ टाळता येईल. सोप्या भाषेत सांगायचं तर कामाची विभागणी आता अगदी स्पष्ट झाली आहे. सुकाणू समिती काय करायचं हे ठरवेल, म्हणजे धोरण आखेल, आणि परीक्षा परिषद ते कसं करायचं याची अंमलबजावणी करेल. एक संस्था मार्गदर्शनासाठी आणि दुसरी प्रत्यक्ष कामासाठी. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या सगळ्या बदलांचा आपल्यासारख्या शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांवर काय परिणाम होईल. आपल्या मनात जे काही प्रमुख प्रश्न आहेत त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. तर उमेदवारांच्या मनात येणारा पहिला आणि साहजिक प्रश्न म्हणजे, अर्ज करण्याच्या पद्धतीत किंवा एकूण भरतीच्या प्रक्रियेत काही मोठा बदल होईल का? नाही, उलट ही प्रक्रिया आता जास्त सोपी होण्याची शक्यता आहे. विचार करा, पूर्वी वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागायचं. आता परीक्षा परिषदेच्या रूपात एकच सिंगल विंडो असेल, म्हणजे सगळी कामं एकाच ठिकाणी होतील. यामुळे उमेदवारांचा गोंधळ कमी होईल आणि वेळही वाचेल, अशी अपेक्षा आहे. आणि आता तो प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, या मोठ्या बदलामुळे खरंच अपेक्षित परिणाम साधला जाईल का? भरती प्रक्रिया खरोखरच वेगवान आणि पारदर्शक होईल का? सरकारचा उद्देश तर नक्कीच तोच आहे आणि तशी अपेक्षा करायला हरकत नाही. चला, तर मग जाता जाता या सगळ्या चर्चेचा सार काय ते पटकन आणि महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पुन्हा एकदा लक्षात घेऊया. थोडक्यात सांगायचं तर, 1. शिक्षक भरतीची सगळी जबाबदारी आता परीक्षा परिषदेकडे आहे. 2. यावर एक उच्चस्तरीय समिती देखरेख ठेवेल. 3. याचा मुख्य उद्देश प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करणे आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत घोषणा आणि वेबसाईटवरच लक्ष ठेवावं. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आता एका विशेष आणि समर्पित संस्थेकडे ही जबाबदारी आल्यामुळं भविष्यात शिक्षक भरतीला एक निश्चित आणि नियमित वेळापत्रक मिळेल का? वर्षातून एकदा किंवा दोनदा भरती होईल असं काहीतरी होऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच अचूक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.